संभाजीनगर और नासिक में धनगर समुदाय के कुछ सदस्यों को धनगढ़ जाति प्रमाण पत्र दिया गया है। इस प्रमाण पत्र पर रद्द करने की मांग को लेकर धनगर समिति के सदस्य जाति सत्यापन कार्यालय में पहुंचे। पंढरपुर में धनगर समुदाय पिछले 14 दिनों से अनशन पर बैठे थे। प्रशासन ने धनगर समिति की कुछ बातें मान्य करने के बाद अनशन समाप्त कर दिया, किंतु छत्रपति संभाजीनगर और नासिक में धनगर समुदाय के कुछ सदस्यों को धनगढ़ जाति प्रमाण पत्र दिया गया है। इस प्रमाण पत्र को रद्द करने की मांग को लेकर धनगर समाज समिति सदस्यों ने जाति सत्यापन कार्यालय जाकर अपनी बात कही। वहां अधिकारियों से गहन पूछताछ भी की गई। साथ ही धनगर समिति के प्रदर्शनकारी ने चेतावनी देते हुए कहा कि यदि एक दिन में धनगढ़ जाति प्रमाण पत्र रद्द नहीं किया गया तो शहर में आदिवासी अनुसूचित जाति कार्यालय के समक्ष वो धरना देंगे। सर्वांना जय मल्हार। आपण 12 दिवस आपलं 16 दिवसाचं उपोषण स्थगित करून आज संभाजीनगरला आलो होतो का, तर धनगर आरक्षणाची जी मेक होती हे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी ते रद्द करण्यासाठी तब्बल 1 तास आम्ही मॅमशी चर्चा केली। इथं 1 तासामध्ये वेगवेगळ्या प्रकारे डायव्हर्ट करायचाही प्रयत्न झाला, परंतु शेवटामध्ये येत असताना आम्ही त्यांच्या काही गोष्टी त्यांना जाणवून दिल्या आणि त्यानंतर मॅम तयार झाल्या की तुम्ही आम्हाला 3 दिवसाचा वेळ द्या, आम्ही तुमचे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी तात्काळ रद्द करतो। परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला सरकारनं आदेश दिलाय, तसं नोटीस दिलंय की तुम्ही तात्काळ या महाराष्ट्रातले खास करून संभाजीनगर आणि नाशिक या 2 विभागामधले जे काय धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी आहेत ते तात्काळ रद्द करायची कारवाई करा। आता आम्ही त्यांना 1 दिवसाचा वेळ दिलाय, मॅमनेही 1 दिवसाचा वेळ घेतलाय, परंतु आम्ही फक्त 1 दिवसाचा वेळ दिलेला नाही तर उद्या आम्ही या ऑफिसच्या समोर 1 दिवसाचं उपोषण पण करणार आहोत, धरणा देणार आहोत। उद्या 5 वाजेपर्यंत अपेक्षित आहे। मॅमने म्हटल्याप्रमाणे की हे धनगडचे सगळे कास्ट व्हॅलिडिटी उद्या रद्द होतील, तर उद्याचा दिवस धनगर जमातीसाठी खूप मोठा दिवस असेल। तर उद्या ही कास्ट व्हॅलिडिटी रद्द होतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। जय मल्हार। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी 16 दिवस पंढरीच्या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये उपोषणाला बसलो होतो। काल आम्ही त्या ठिकाणी उपोषणाची तात्पुरती स्थगिती देऊन आज आम्ही संभाजीनगरला आलो। या ठिकाणी आपण पाहू शकता विभागीय जात पडताळणी कार्यालयामध्ये आम्ही आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर शासनाचं पत्र मॅडमना आलेलं आहे। शासनाचं त्यांना एक आदेशित झालेलं आहे ज्या प्रकरणामध्ये कारवाई करावी, परंतु तिथले वकील साहेब आणि मॅडम त्यांचे काय जे सांगत होते, शेवटी मॅडम अशा म्हणाल्या की ही केस जुनी माझ्याकडे आहे, याची पडताळणी आमच्याकडनं झालेली आहे, व्हिजिलन्स समितीने सगळे डॉक्युमेंट केलेले आहेत, उद्या मी संध्याकाळपर्यंत याच्यावर निर्णय घेते। हा, आता उद्या निर्णय घेतील, आपण परत उद्याच्या दिवस या ठिकाणी थांबूयात आणि उद्या या टायमापर्यंत काय निर्णय होतो आणि पुढची काय दिशा काय भूमिका ठरवायची ते आपण उद्या ठरवू। धन्यवाद। जय मल्हार। उद्या आम्ही आजही आमरण उपोषणावरच आहोत, आजही आहोत, उद्याही आमरण उपोषणावर आहे। जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आमचं उपोषणच चालू आहे। आमची मेडिकल तपासणी आजही केली, उद्या केली, तर आमचं उपोषणावरच आम्ही आहोत।